चॅनल. तर आता आम्ही चाललो दुकानात पनीर आणायचं. बाबा पावशेर पनीर द्या. 4509 वजा 1000 वजा 2400. बाबांची सगळी आकडेमोड करून झाल्यानंतर बाबांनी अनुताईंना पनीर आणि चॉकलेट्स दिले. आता आम्ही घरी चाललोय. स्कॅनरला पैसेच नव्हते. आम्ही घेतले 120 रुपीज झाले. 4 डेअरी मिल्क्स आणि पावशेर पनीर. आता आम्ही घरी चाललोय. मग अनुताई आणि सईताई पनीर घेऊन घरी आल्या. मग पालक पनीर बनवलं, तांदळाच्या भाकरी, त्याचबरोबर मिसळ बनवली. ती रविवार होता त्यामुळे आरव भाऊ, आद्विक भाऊ, ताज्याची आई, बाबा असे मिसळ खायला आलते. दुपारच्या जेवणामध्ये पालकची भाजी, भाकर आणि मिसळपाव असा बेत होता. तर आरव भाऊंना आईंनी मस्त अशी मिसळ चारली. आद्विक भाऊ त्यांच्या हाताने खात होते. आणि त्याच्यानंतर मग एक घास चिवचा, एक घास माऊचा असं करत आरव भाऊंना चारलं. नंतर मस्त आमच्या गप्पा रंगल्यानंतर पाहुणे गेले. मग आम्ही फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर अनुताई आल्या. अनुताई म्हणल्या मिसळपाव बनवली होती त्यामुळे घरात पाव होते. तर त्या म्हणल्या की मला पाव पाहिजे, मला मिसळ खायची आहे. मग त्या पाव घेऊन गेल्या. अनुताई गेल्यानंतर मस्त मी वरतून थोडासा व्ह्यू बघितला, कसं वाटतंय, कसं दिसतंय. कारण की मी फर्स्ट टाईम वरती गेलते. एकदम छान वाटत होतं. तेवढ्यात मला दिसले बाबा. म्हणले बाबा काय करतात ते बघावं. तर बाबा मार्बलला म्हणजे खुल्लं करायला चालले होते. त्याला तिथे दुपारचं बांधून ठेवतात. तेवढ्यात वरच्या घरच्या आजी आल्या. त्यांच्याबरोबर अजून एक आजी होत्या. त्या कारल्याला गेल्या. त्या आईंना भेट द्यावी म्हणून त्या आईंना भेटायला आलत्या. मग काय करावं तर म्हणून आम्ही बनवलं कोकम सरबत. सगळ्यांनी कोकम सरबत घेतला. बाबांना पण दिला. बाबांना एक कोकम सरबत खूप आवडला. त्यानंतर परत मग बसले मी ह्यांच्या लेडीजमध्ये जाऊन. आई, निकिताताई, नानी, त्या मोठ्या वरच्या घरच्या आई, आपल्या घरच्या आजी, परत अजून एक आजी होत्या. त्या मस्त अशा गप्पा रंगल्या होत्या. कारलेला मग कारल्याहून आलो. आता घरी चाललोय. काय बरोबर आहे ना? बस ना. आई कधी आली? त्यानंतर भाऊंना उपवास असल्यामुळे आम्ही म्हणलो काहीतरी आज वेगळा स्पेशल मेनू बनावा. त्यामुळे भाऊंच्या आवडीची मस्त अशी पालक भजी बनवली होती. जेवण झाल्यानंतर आम्ही अंगणामध्ये गेम खेळायला बसलो, लुडोची. बोला गाव कोणतं तुमचं? गाव आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ रोज बघा.